हॅलो, आज आपण लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत आणि तेही आहे बघा, हिरव्या सालाचा भोपळा. हा अतिशय छान असतो हा भोपळा. तर आज ह्याची आपल्याला भाजी करायची. आता भोपळा हा प्रत्येकालाच आवडेल असं नाही आहे, कुणाला आवडतो कुणाला नाही. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने एक भोपळ्याची भाजी करणार आहोत आणि ही नक्की तुम्हाला आवडेल भाजी. तर आता आम्ही भोपळा कापून घेते. हे बघा, आता तेवढ्या बारीक बारीक आपण फोडी करायच्या चांगल्या त्याच्या. हा बघा, आता मस्त कापून झाला आहे आपला. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता कढई तापते तोपर्यंत आपण तेल टाकून घेऊया ह्याच्यात. हे बघा, ह्याच्यात थोडं तेल जास्तच घालायचं, कारण ही भोपळ्याची भाजी आहे ना. जसं आपल्याला भंडाऱ्यामध्ये मिळतो भोपळ्याची भाजी, तसं त्याच्यामध्ये तेल तेवढं घालावंच लागतं आपल्याला. आता हे तेल गरम होतं आहे. हे बघा, आता तेल तापलं आहे. आता आपण राई टाकून घेऊया प्रथम. त्याच्यानंतर जिरं टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर ही मेथी दाणा टाकून घेऊया आणि थोडा हिंग टाकून घेऊया. आता हे चांगलं परतून घ्या. पहिला घेऊया, तडतडू दे. आणि ह्यात आपण त्या लगेच भोपळा टाकून घेऊया. म्हणजे परतून घेऊया. हे बघा, आता चांगलं परतून घेतलं मी 1 मिनिटासाठी. आणि ह्याच्यात आपण या मिरच्या टाकून घेऊया. आता मी हिरवी मिरची नाही घालत आहे, लालच मिरच्या घालणार आहे आणि 4 मिरच्या घातल्यात मी. आता ह्याच्यात 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. बघा, आता 1 मिनिट झालंय आपलं. ह्याच्यामध्ये आपण लगेच मीठ टाकून घेऊया, कारण मिठामुळे भोपळा लगेच शिजायला मदत होते. आणि भोपळा हा लगेच शिजतोच, त्याला वेळ नाही लागत. हे वाफेवरचं आहे भोपळा शिजतो. आता हे परतून घेऊया परत. हे बघा, आता चांगलं परतून घेतलं मी 1 मिनिटासाठी. ह्याच्यात आपण आता लगेच मसाले टाकून घेऊया. हा बघा, आता 1 चमचा मिरची पूड घेतलेली आहे मी. ही हळद घेतली अर्धा चमचा. आणि धने पावडर मात्र जास्त टाकायचं आपण. हे धने पावडर घेतले 1 चमचा. आता हे परतून घेऊया आपण. हे बघा, आता चांगलं परतून घेतलंय. आणि ह्याच्यात थोडंसं आपण पाणी घालायचं, 2 चमचे छोटे. आणि बारीक गॅसवर ह्याला आता 2-3 मिनटं परत आपल्याला शिजवायचं, एकदम बारीक गॅस. हे बघा, आता जवळजवळ 4 मिनटं झालेली आहेत आपली. आणि आता भोपळा आपला 90% शिजलेला दिसतोय. हे बघा, हे बघा, हां, थोडासा शिजायचा बाकी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना 1 कसुरी मेथी टाकून घेऊया. हा गूळ टाकून घेऊया, कारण आंबट गोड भोपळ्याची भाजी खरोखर छान लागते. आणि हे आमचूर पावडर टाकून घेऊया आणि हे चांगलं परतून घेऊया. आता याला झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनटासाठी आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया. हे बघा, जवळजवळ 4 मिनटं झालेली आहेत. आणि हा बघा, भोपळा झाला आहे आपला. जास्त स्वरबट नाही करायचं त्याचं. आता भोपळा शिजला आहे. आपण आता कोथिंबीर घालूया याच्यावर आणि फिरवून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया. आज मी तुम्हाला आंबट गोड चवीची, जशी भंडाऱ्यामध्ये बनते तशी लाल भोपळ्याची भाजी बनवून दाखवलेली आहे. आता मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. तर तुम्ही नक्की हे भाजी करून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.